स्वरूपम तद्रूपम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम तदालंकृतं साधु संन्यासयोगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरी ब्रह्मा स्वरूपम नमो नारायणगिरी ब्रह्मा स्वरूपम विठाला 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 पुरुषोत्तम योग 5 श्लोक आपले झालेले आहेत. 6वा जो श्लोक आहे हा 6वा श्लोक न तद्भासेते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न वर्तन्ते तद्धामं परमं मम. मागच्या श्लोकामध्ये निर्माण मोहाजित संगदोषा अध्यात्म नित्या विधृत कामा द्वंद्वैर मुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्त्य मूढा पद्मं व्ययन्त. ज्याचे मन मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तियुक्त दोष जे आहेत हे जिंकलेत, ज्याची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य अशा प्रकारची स्थिती आहे आणि ज्याच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्यात, ते सुख दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले जीवन त्या अविनाशी परमपदाला अविनाशी परमपदापर्यंत हे लोक पोचतात. गच्छन्त्य मूढा पद्मं व्ययन्त. मग ते अविनाशी पद कोणतं आहे? अविनाशी परमपद, परमात्मपद. परम पण म्हटलंय नाही, परम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असं. आणि परमात्मा जिथे आहे असं पद ते कोणतं आहे? त्या पदाला ते पोचतात. भगवंत सांगतात की न तद्भासेते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न वर्तन्ते तद्धामं परमं मम. आपण ज्या मृत्यूलोकामध्ये राहतोय, आपण कुठं राहतोय आता सध्याला? मृत्यूलोक म्हणजे पृथ्वीलोक. या पृथ्वीलोकाला मृत्यूलोक असं नाव आहे. आता मृत्यूलोक असं नाव का ठेवलंय, का म्हणतोय आपण? याचं कारण असं आहे की इथे जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा मरण पावला जातो, मरतो. थोडक्यात म्हणजे असं स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे तो का अविनाशी नाहीये, त्याचा नाशच होत नाही असं नाहीये. तो जन्माला येतो, हळूहळू वाढतो आणि पुन्हा नंतर जसं दिवस वरती वरती चढत राहिला म्हणजे त्याची उष्णता वाढत राहते
डोक्यावर येईपर्यंत ताजा तवाना अगदी खूप उष्णता डोक्यावर आल्यावर नंतर पुन्हा कमी कमी होत जाते. तसं जन्माला आल्यानंतर त्याच्याही अवस्था आहेत, बालावस्थेपासून वृद्ध अवस्थेपर्यंत. आणि शेवटी त्याचा जसा जन्माला आला तसा मृत्यू होतो. म्हणजे ज्या धामाहून जिथून आला तिथे पुन्हा जातो. मग तो आला कुठून आणि जायचं कुठं, हा मोठा प्रश्न आहे. त्याला ज्ञान होतं की आपल्याला जायचंय कुठं. बरेचसे लोक म्हणतात आता जायचंच आहे तिकडं खाली. त्याला झालं आपलं आटेपलं कुठं खाली जायचं म्हणजे तिकडं जायचं म्हणजे कुठं जायचं नेमकं, घाटावर जायचं. आली वेळ आता घाटावर जायची. काही गेलो नाही त्याच्या गावरे म्हसनी गेल्या आता. म्हणजे हे शब्द आहेत, पण ते गेल्या म्हणजे कोणाच्या गेल्या, त्या शरीराच्या गेल्या, आत्म्याच्या गेल्या का? आत्म्याच्या नाही. म्हणून आत्मा हा जो आहे, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका न क्लेदयंत्यप्यो न शोचती मारुतः. आत्मा हा अमर आहे असं सांगितलं गीतेने दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगात. तो अजय आहे, अमर आहे. तो मर नाहीये. तो पुन्हा पुन्हा जन्म घेणारा आहे. पण आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहे, पण कोणत्या योनीमध्ये? मनुष्य योनीतच घेईल असं काही नाही ना. हा देह आता मिळाला काकतालीय न्यायाने. मग हा देह जर काकताली न्यायाने मिळाला, काकताली माहिती आहे तुम्हाला? एक राजा होता आणि त्या राजाला आजार झाला. तो आजार बराच होईना. आता आजार बरा होईना, बरेचसे वैद्य आले. त्या काळात वैद्य होते, डॉक्टर नव्हते. आता डॉक्टर पदवी. तो काळ वैद्यांचा होता. वैद्य म्हणजे झाडपाल्याची औषधं, वनस्पतीच्या मुळ्या